बोला नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये मान्य केलेलं आहे की त्या लोकांना ते ड्रग्स आणि त्या पद्धतीने घेऊन त्यांच्यावर ते सापडलेत आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. अध्यक्ष महाराज, हे पानटप्प्या तसेच सदर पोलिसातही त्या ठिकाणी धूम्रपान व्यक्तीविरुद्ध अशा पद्धतीची आपण कारवाई दाखवलेली आहे. खरं तर या प्रश्नाचा मूळ गाभा जो आहे की हे जे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात घेऊन येऊन त्या सोसायटीमध्ये तिथल्या लोकांना त्रास देणं वगैरे या पद्धतीचा हा मूळ गाभा याचा आहे. हा नेमकं हे अंमली पदार्थ देणारी कोण, हे कुठून येतात? नुसतं या मुलांवर कारवाई करून चालणार नाही, त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जावं लागेल. आणि जसं भातखळकर साहेबांनी तोच प्रश्न त्यांच्या तिकडला उपस्थित केला, तर हा पूर्ण एक मोठा ड्रग माफियांचं जे जाळं आहे ते आपल्या तरुण मुलींना बिघडवतात आहेत आणि व्यसनाधीन करतात आहेत. आणि म्हणून या मुळावर कारवाई करण्याच्या बाबतची काय भूमिका शासनाची राहणार आहे? अध्यक्ष महोदय, प्रश्नाचा जो मूळ गाभा जो आहे तो सन्माननीय लोकप्रतिनिधी संजय पोतनीस यांनी 4-5 सोसायटीज आहेत, त्या सोसायटीच्या माध्यमातून एक गावठाणचा रस्ता आहे, तिथून एक ॲक्सेस रोड करून कॉलेजकडे जातो. त्या कॉलेजचे विद्यार्थी त्या सोसायटीच्या आवारामध्ये तिथे फिरत असतात आणि त्यांच्याकडनं तिथे गैरप्रकार घडतात आणि तिथे अंमली पदार्थांचं सेवन होतं अशी शंका त्यांना होती. त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी शंकाच उपस्थित केली होती आणि त्यांनी जी तक्रार दाखल केली त्याच्यामध्ये त्यांनी शंकाच म्हटलेला आहे. शंकेचं निरासन करत असताना, चौकशी करत असताना ते कुठलेही विद्यार्थी किंवा तरुण मुलं तिथे कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करताना आढळले नाहीत. जी काही आपण कारवाई केली ते आपण कोटपा ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केली आहे, म्हणजे सार्वजनिक जागेवरती धूम्रपान करणं अशा त्या कारवाई आहेत. त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीच्या अंमली पदार्थ सेवनाची कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आपला जो उपप्रश्न होता तो उपस्थित होत नाही.